पाणी पिऊया आपण. थंड नाहीये. काय ना स्वरा, बहुतेक आजीने फ्रीज साफ करायला घेतलाय. तर आपण एक काम करू, ही बॉटल फ्रीज मध्ये ठेवू, म्हणजे 10 मिनिटात लगेच थंड. काका ते बघ, फ्रीजच्या बाजूला माझी हरवलेली डॉल सापडली. डॉल सापडली तुझी? थांबा मी आणतो, थांब. आपल्या स्वराची डॉल. हे सांभाळून 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 स्वरा. डॉल, ये माझी डॉल. सुई कुठे गेली? सुई? जुई, तू फ्रीज मध्ये काय करतेस? बाहेर ये, बाहेर ये. अगं तू. बॉटल्स दे आला. हा? त्या बॉटल्स दे. हो. पण तू मला सांग, तू इकडे काय करतेस? आलाप, आपण बोलूया ना नंतर. आधी हा फ्रीज लावून होते. तो ट्रे दे. जुई, आधी तू माझा आहे. मला सांग, तू फ्रीज मध्ये काय करत होतीस? आलाप, ऍक्च्युली मी तुझ्यासाठीच आले होते. माझ्यासाठी? अगं खरे हो ना आपण. माझ्या डोळ्यात बघ, तुझा फोन फेकला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, मी विसरलो ते. मी तुला खूप हर्ट केलं ना त्या दिवशी. हा, थोडस. आय एम सॉरी आलाप, माफ करशील ना मला? तुला माफ करायला कोण चिडलं होतं तुझ्यावर? म्हणजे सॉरी एक्सेप्टेड आहे ना? वेडी आहेस का तू? जुई, ए जुई. आई, फक्त जुई. आला परे, काकू आले. तू तू उठ आधी. ते सामान दे मला लवकर. अरे जुई, आला? तू कधी आलास? झालं थोडा वेळ. आणि तू इथे काय करतोयस? जुई फ्रीज लावते, मी मदत करतोय. हे की जुई? अच्छा, म्हणून पापडाचं काम अर्धवट सोडून तू फ्रीज लावायला खाली आलीस तर. जुई, अगं एक एकदम फ्रेश कविता सुचलीये. हा दर्जेदार संगीतकार तुझ्यासारख्या गीतकाराची वाट बघतोय. ये. काकू, मी घरी जाऊ? ऍक्च्युली मला थोडं अनइझी फील होतंय. का ग, काय होतंय? म्हणून तुला सांगितलं होतं ह्यांच्या कविता जास्त ऐकू नकोस. हो काकू, तसं काहीच नाहीये. नाही, तसंच आहे. अगं, त्यांच्या कविता ऐकून आम्ही सुद्धा आजारी पडतो, पण आम्हाला त्याची सवय आहे. तुला तर मी समजूच शकते. आणि आल्यापासून तू किती काम केलंयस. बरं, तू आलापला भेटायला आली होतीस ना? हो, भेटले ना त्याला. आता निघते मी. मी सोडतो ना तुला. नाही, नको. म्हणजे बाबा येणार आहे मागच्या बुक डेपोत, सो त्यांना भेटेन आणि त्यांच्या बरोबरच निघते. बाय आलाप, काकू निघते. बाकी फ्रीज मात्र छान आवरलेला दिसतोय. पण जुई फ्रीज मध्ये काय करत होती?
जुई जुई तू फ्रीज मध्ये काय करतेस? आई जुई जुई, तुझ्या मनात सतत एक प्रश्न येत राहतो ना की हे सगळं आपल्याच बाबतीत का? या सगळ्याचा त्रास होतोय ना बाळा तुला? खूप. तुझ्यापेक्षा जास्त त्रास आम्हाला होतोय. जुई अगं, आम्ही सतत ह्याच विचारात असतो की आमची जुई कुठे गेली असेल, ती कशी असेल, ती कुठल्या प्रॉब्लेम मध्ये तर नसेल ना. आणि आमच्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला हा जन्म देणाऱ्या त्याला त्याला होत असतो. पण मग तो काही करत का नाही आई? जुई, आलापच्या घरी 2 वेळा तू इच्छाधारी बनलेली असताना सुद्धा सही सलामत सुटलीस. कोणामुळे? त्याच्याचमुळे ना. हे बघ जुई, तुझा हट्ट बाजूला ठेवून शांत डोक्याने विचार कर. तू इच्छाधारी बनताना आलापनी किंवा त्याच्या घरच्यांपैकी कुणीही तुला पाहिलं असतं तर काय झालं असतं ग? नाही, मी या गोष्टीचा विचार नाही करू शकत आई. पण आलाप सारखी महत्वाची व्यक्ती मी गमावली असती हे नक्की. पण तो तसं नाही होऊन देते. त्यालाही असंच वाटतंय की आलाप आणि तुझ्यामध्ये एक नातं असावं, पण ते मैत्रीचं. पण आई, या सगळ्यासाठी मीच का? आणि माझ्याच आयुष्यात हे प्रॉब्लेम्स का? बाळा, प्रॉब्लेम सगळ्यांना असतात. प्रत्येक माणूस आपल्या परीने ते प्रॉब्लेम्स फेस करत असतो. पण माझ्या प्रॉब्लेम्समुळे नाही, माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती माझ्यापासून कायमची दूर जाणार आहे आई. पण फक्त मैत्री ठेवलीच तर नाही. म्हणजे बघ ना जुई, आलाप जर तुझा फक्त मित्र असेल तर त्याला तुझ्या वास्तवाबद्दल सांगण्याची काहीच गरज नाही आणि त्याला ते कधी कळणार सुद्धा नाही. पण जर तो तुझा जोडीदार असेल तर कधी ना कधी हे वास्तव त्याच्या समोर येईलच. पण आई, त्याला न सांगता किंवा त्याला अंधारात ठेवून तर तू त्याच्याबरोबर आयुष्य काढणार नाहीस ना. आणि तू तसं करूही नयेस. आणि आलापला सांगशील तर सरपटणाऱ्या प्राण्यांना घाबरणारा तो तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल हे तुलाही माहितीये. त्यापेक्षा तो चांगला मित्र राहिलेलाच बरा. जुई, मला कळतंय की हे सगळं तुझ्यासाठी खूप कठीण आहे. पण हे एक नातं जर जोडलंस तर तुझ्या समोर असंख्य प्रश्न उभे राहतील. पण हेच नातं तोडलंस तर आलापच्या मैत्रीचं नातं आयुष्यभर तुला जपता येईल. ऐक माझं, या नात्याला नकार दे. हॅलो हॅलो, अहो एवढ्या वेळा सांगून सुद्धा तुम्ही ऐकत नाही म्हणजे काय? ठेवा फोन, ठेवा फोन. डोकं गरम करतात म्हणून म्हणून. आणि ते माझ्यामुळे थंड होतं. नाही, तुझ्यामुळे नाही, त्या एसी मुळे थंड होतं. हो, पण तो मी रिपेअर केलाय ना. काय सांगतेस? तू कधी शिकलीस हे सगळं? अरे म्हणजे मी एसी मेकॅनिकला घेऊन आले, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना थंड हवा मिळते. नाही, तशी ग्रेट आहेस तू. हा, गंधार, एसी पासून लांब राहा, डोक्यात हवा जाईल नाही तर. कसं आहे ना, जास्त थंड हवा चांगली नाही रे. आम्हाला एसी लागत नाही, आमचं काही अडत नाही. काय हो, आपण माझं अडतंय ना. एसी शिवाय नाही ग,
जुई शिवाय. हा जुई गेली पण माझी गाणी सुचवायची अर्धवटच राहून गेली. अहो तिला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून गेली ती. कसं आहे ना, घरच्या माणसाने केलेल्या कामाची दखल घेणं बाजूलाच राहिलं, पण बाहेर गेलेल्या माणसाचीच काळजी जास्त. जाऊ दे रे, आपण आपलं करत राहायचं. चिडली चिडले? नेहमीप्रमाणे. हॅलो हॅलो प्राजक्ता. अगं पण जुईला असं अचानक काय झालं? ते आलापलाच माहिती. आपल्या मैत्रीसाठी. थँक्यू. म्हंटल त्या चंद्राला साक्ष ठेव, तुझ्या 21व्या बर्थडेला तुला सरप्राईज गिफ्ट द्यावं. तू माझ्यासाठी हा विचार केला. जुई, विल यू मॅरी मी? हे एक नातं जर जोडलंस तर तुझ्या समोर असंख्य प्रश्न उभे राहतील. पण हेच नातं तोडलंस तर आलापच्या मैत्रीचं नातं आयुष्यभर तुला जपता येईल. या नात्याला नकार दे. जुई, ओ जुई भोळे. तुला आठवतंय जुई, लहानपणी तू त्या अंतराबरोबर लपाछपी खेळायचीस. तर तुमचा खेळ सुरू झाला ना की तू माझ्याकडे यायचीस. बाबा मला सांग ना, मी कुठे लपू, कशी लपू. आणि मग मी तुला सांगायचो, इथे लप, अशी लप. आठवते? हो. मग आता थोडीशी मोठी झाली आहेस तर बाबा बरोबर लपाछपी खेळणार? म्हणजे डोळ्यातलं पाणी ते किती लपवायचा प्रयत्न केलास तरी तुझ्या बाबापासून लपेल. हो हो बस. या 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 बघू. आता सांगा, कसला विचार करताय? बाबा मला आला खूप आवडतो रे. तुझ्या डोळ्यात मला दिसते की ते. बाबा मग आईला का दिसत नाहीये? म्हणजे आईचं बोलणं मला पटतंय, पण माझ्या मनातल्या आलापचं काय करू? मी माझ्या मनाला कसं समजवू बाबा? हे बघ जुई, तुझ्या आईला सुद्धा फक्त तुझ्या भविष्याची काळजी आहे. हो, आणि त्यामुळेच आई मला सारखं सारखं एकच सांगते. बाबा, मी आलापला स्वतःहून खरं खरं नाही सांगितलं आणि आईने सांगितलं तर त्याचा विश्वासघात केल्यासारखं होईल ना? अरे बाळा, तू जरा शांत हो. तू एकाच वेळेला खूप सारे विचार करतेस. बाबा, मी फक्त आलापचा विचार करते. मला त्याला फसवायचं नाहीये बाबा.
बाबा मी उद्याच जाऊन त्याच्या बरोबरचं नातं संपवणार आहे. काय नातं संपवणार म्हणजे? बाबा म्हणजे त्याला मी सगळं खरं खरं सांगितलं तर तोही हे नातं संपवणारच ना. अगं जुई, तू जाऊन त्याला फक्त खरं खरं सांग. त्याच्यावरती आलाप कसं वागेल याचा विचार नको करू तू. तो बसलाय ना वर, तो घेईल त्याची काळजी. बाबा त्यानेच तर आपल्याला कोड घातलंय ना. मग ते त्याला सोडवू दे ना. बघ बाळा, आपण फक्त आयुष्यात खरं खरं वागायचं, सच्चेपणानं जगायचं. हे बघ जुई, आपल्याला सगळ्यात जास्त समजून घेणारा फक्त तो आहे. आणि म्हणून बाकीचे प्राणी त्याचं वाहन आहेत आणि आपण आपलं स्थान त्याच्या गळ्यात आहे. कळतंय? तुझा हात थंड का पडलाय? या सुंदर आणि गोड प्रवासात मला साथ देशील? थँक गॉड जुई तू घरी. तुम्ही तिघांनी गॉगल्स का घातले? काय झालंय जुई? काय झालंय का झालंय या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं ना मला आता द्यायची नाहीये. आणि मला आता हे नकोय. तुम्ही जा इथून प्लीज. ती बोलते तसा साप असेल तर? अरे असला तर नाही होता. इथे होता. त्यावेळेला इथे तर फक्त जुईच होती. जुई नाही साप होता साप. म्हणजे जुई साप आहे? जुई हा मूर्खपणा का केलास तू? मूर्खपणा तर तू केलायस. एका मुलीला न विचारता तिचा व्हिडिओ बनवलास तू. जुई हे सगळं तुला आवडतं म्हणून केलं मी. हो पण त्यात बीज अडकले असते. म्हणजे म्हणजे जुई माझ्यासाठी सर्वात जवळची व्यक्ती तू आहेस. पण जी गोष्ट मला मनापासून तुला द्यायची आहे ती तुझ्यापर्यंत पोचतच नाहीये. त्यात तुझं हे असं बदललेलं वागणं. पण ठरलं, आज काही झालं तरी ही रिंग मी तुला देणारच. एक प्रश्न विचारू? आलाप, माझ्या बर्थडे पासून आतापर्यंतचं माझं विचित्र वागणं, अचानक माझ्या वागण्यात झालेला बदल, याबद्दलचेच प्रश्न विचारायचे आहेत ना तुला? पण त्याआधी मला तुला काहीतरी सांगायचंय. खूप सारे प्रश्न नाही विचारायचे आहेत मला. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा. पण आलाप, मला तुला खूप काही सांगायचंय.
तुला खूप काही सांगायचंय. मला तुझ्याशी खूप बोलायचंय. आपल्याला एकमेकांना वेळ द्यायचाय पण तो वेळच देता येत नाहीये.